तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है। वंदे मातरम, वंदे मातरम। सोनम जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चाकण शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपलं खेड तालुका काँग्रेसच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी दिल्लीमध्ये जे आंदोलन चाललं आहे त्यासाठी आम्ही जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज हे आंदोलन केले गेले। परंतु मला इतक्या वेदना होत आहेत की पश्चिम महाराष्ट्रामधून याचा उगम व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही। आज आमचा तालुका हुतात्मा राजगुरूंचा तालुका, आम्ही आदर्श सांगतो की हुतात्मा राजगुरू असतील, भगतसिंग असतील, सुखदेव असतील, परंतु आमचे प्रतिनिधी झोपलेत की काय अशी परिस्थिती तयार झालेली आहे। आमच्या प्रतिनिधींनी जे आमच्या मतांवर, तालुक्याच्या जनतेच्या मतांवर तुम्ही आज आमचं प्रतिनिधित्व दिल्लीत करत असाल, राज्यात करत असाल, तर त्यासाठी तुम्ही कधी बाहेर येणार? तुम्ही का घाबरलाय सरकारला? अरे घाबरू नका बाबा हो, हात जोडून विनंती करतो। उद्याचं भविष्य हे घडणारं, उद्याचा भारत ही पोरं आहेत, ही मुलं आहेत, हे विद्यार्थी आहेत आणि यांच्यासाठी जर तुम्ही काहीच करणार नसेल तुम्हाला फार वेदना होत आहे। माझी एवढी विनंती राहणार आहे आपल्या माध्यमातून की ते तालुक्याचे प्रतिनिधी असू द्या, लोकसभेचे प्रतिनिधी असू द्या, तुम्ही या ना रस्त्यावर। आम्ही जर नाही आलो तर मग आम्हाला विचारा, तुम्ही कधीतरी हाक मारा, हाक मारून बघा, आम्ही यायला तयार आहोत। परंतु तुमचं काहीच दिसत नाही, त्याच्यामुळं आमच्या मनामध्ये शंका निर्माण व्हायला लागलेल्या आहे। आज विद्यार्थ्यांकडे मी कालपासून भेटतो, अहो त्या कुणी आमदार साहेबांचा काय फोन नाही, काय नाही, आमदार साहेब काय म्हणत नाही, खासदार साहेब काय बोलत नाही, कुठं फेसबुकला दिसत नाही, व्हॉट्सअपला दिसत नाही। खासदार साहेबांनी एक काहीतरी कविता दिली, त्यांचं अधिवेशन चालू आहे, परंतु बाकीच्या मंडळींनी पुढे आलं पाहिजे। चाकण ही आंदोलनाची भूमी आहे, या आंदोलनाच्या भूमीतून उगम झाला पाहिजे। त्या दिल्लीमध्ये जे विद्यार्थी आज लाठ्या काठ्या खात्यात ना, त्यांना विश्वास पटला पाहिजे की चाकणमध्ये सुद्धा आमची मंडळी आहेत, आमच्या मागे ठाम उभी आहे। माझी विनंती राहणार आहे आपल्या माध्यमातून त्या सरकारला, अरे बाबा त्या घ्या एकदा धर्मेंद्र का चरबिद्र कोणचा जिथे तरी त्याचा राजीनामा दुसरा करा, तुम्हीच करणार आहे, तुमचं बहुमत, पार्श्व बहुमत आहे, घ्या राजीनामा। कुठं गुतलंय तुमचं, का गुतून पडलंय तुम्ही? तुम्हाला भीती कशाची वाटते? 20 खासदार सोडून द्या, काय होते 20 खासदारांनी काय तुमचं सरकार पडणार आहे का? पडत नाही। मी त्याचा राजीनामा घ्या। मी जाहीर निषेध करतो, नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील आणि प्रधान असेल आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी आम्ही जे आंदोलन केलं ते आपल्या देशामध्ये नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांची अमानुष मारहाण केली, त्या मारहाणीच्या विरोधात आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे। आमचं आग्रही मागणी आहे की आपल्या देशाचे जे शिक्षण मंत्री आहे त्यांनी तातडीने आपला पदाचा राजीनामा द्यावा। त्यांना विद्यार्थ्यांचं काही घेणदेण नाही आहे, त्यांची मुलं परदेशात शिकतात आणि इथल्या मुलांना ते अमानुषपणे मारहाण करून पेपर फुटी, या सर्व बाबी हे भाजप सरकारने केलेल्या आहेत। आमची एक आग्रही मागणी अमित शहा असतील, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, यांनी राजीनामा द्यावा, एवढी मी आग्रही मागणी आमच्या काँग्रेसतर्फे करतो। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाच्या समोर उभं राहून आपण दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे याला जाहीर पाठिंबा देत आहोत। अतिशय योग्य जागा आहे ही हा पाठिंबा देण्यासाठी, कारण महात्मा फुलेंनी सगळ्यात पहिलं क्रांतिकारी आंदोलन चालू केलं ह्या कट्टरवादी धर्मवादी जातीवादी व्यवस्थेच्या विरोधातलं, जिथं शेणगोटे खाऊन त्यांनी आपल्या मुलींना शिक्षण दिलं आणि मुलांना शिक्षणाच्या वाटा खुल्या केल्या। हे शिक्षणाचे जे काही प्रणेते आहेत सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या समोर आपण हे आंदोलन करतो, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि यांना नमन करून मी माझं म्हणणं मांडतो की दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने नीटच्या पेपरफुटीच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनाविषयी ज्या पद्धतीने अमानुष मारहाण चालू आहे, ज्या पद्धतीने दडपशाही चालू आहे, ही दडपशाही एका लेवलला आपल्याला ब्रिटिश राज्यामध्ये किंवा काय म्हणूयात त्याला, सत्तेमध्ये आपण राहत आहोत, आपण भारतीय नागरिक नाही आहोत आणि आपण गुलाम आहोत, या फिलिंग जनरेट करून देत आहेत। आणि विद्यार्थ्यांना जे सातत्याने या परीक्षांच्या वर्षभर तयाऱ्या करतात, खोल्या घेऊन राहतात, घरचे त्यांना कष्ट करून पैसे पुरवतात आणि पेपर फुटल्यानंतर वर्षभराची तयारी जेव्हा फेल जाते ते त्या विद्यार्थ्यांच्या पालकाशिवाय कोणाला कळणार नाही। आणि एक वाईट गोष्ट अशी आहे किंवा देशाची जी नेतृत्व आहे त्यांना स्वतःची मुलं आहेत का नाही हाच प्रश्न आहे, मुलांचं दुःखच त्यांना कळत नाही आहे आणि ते अमानुष मारहाण विद्यार्थ्यांवर करत आहेत। मला असं वाटतं की या निमित्ताने आपल्या तालुक्यातल्या सगळ्या नेतृत्वांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे। विरोधी पक्ष म्हणून काहीतरी जिवंत आहे का नाही, काँग्रेस पार्टीने काहीतरी आता हालचाल केली आहे, दुसरी विरोधी पार्टी म्हणून ज्या वेळेला आपण सत्तेत आहोत तर विरोधी पक्ष म्हणून आपल्या विरोधी पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्यावर अमानुष हल्ला होतोय,
त्यावेळेला सुद्धा आपण बोलण्यासाठी जर उतरणार नसू तर ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे त्याला आपण लायबल आहोत का, आन्सरेबल आहोत का, हा प्रश्न निर्माण होतो. मला असं वाटतंय की सगळ्यांनी उतरून आंदोलन केलं पाहिजे. राजकीय विरोधकांनी या मुद्द्याला धरून मोठं आंदोलन उभं करण्याची गरज आहे, पाठिंबा देण्याची गरज आहे, एवढंच मी म्हणेल. शेवटाला भगतसिंगांचा जो काय ताकद आहे ती सगळी या नेत्यांना मिळवत अशी एक प्रार्थना करतो. आणि इन्कलाब जिंदाबाद हे तुमच्यापर्यंत येत असेल तर तुमच्या कानात जाऊ द्या आणि हृदयात जाऊन काहीतरी क्रांतीची ज्योत पेटू द्या असं मला वाटते. धन्यवाद.